रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार। द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण। अमेरिका चीनमधील कर युद्धाला विराम। दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित। अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात राहिल्यानं महागाई दरामध्ये घट। महागाई दराच्या दरात घट झाल्यानं रेपो रेट कमी होण्याची शक्यता। मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा। राज ठाकरेंसोबत पालिका निवडणुकांबाबत किंवा राजकीय चर्चा नाही। भेटीनंतर सामंत यांची माहिती। राज्याचा 10वीचा निकाल 94.10%। यंदाही 10वीच्या निकालामध्ये मुलींचीच बाजी, तर सर्वाधिक कोकण विभागाचा 98.82% निकाल। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये उद्यापासून ड्रेस कोड लागू। मंदिर परिसरामध्ये पारंपरिक कपड्यामध्येच यावं लागणार। तिरुपतीच्या धर्तीवर शिर्डीमध्ये डोनेशन पॉलिसी। 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दान करणाऱ्या भाविकांना व्हीआयपी आरतीचा लाभ मिळणार। मुंबईत काही ठिकाणी पाऊस। मुंबईसह परिसरामध्ये 2 दिवस येलो अलर्ट। राज्यातील अनेक भागामध्ये पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। जुन्नर तालुक्यामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर। उन्हाळ्यामध्येच ओढे नाले भरून वाहू लागले। इगतपुरी तालुक्यामध्ये सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। अंदमानमध्ये मान्सून दाखल। 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज।